महाराजा शहाजीराजे व जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील आणि अथक प्रयत्नातील स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केले। विखुरलेल्या मराठ्यांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वातंत्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केला। आदिलशाही, मोगलशाही आणि निजामशाही अशा तिन्ही शाह्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा दरारा असणारे शहाजीराजे हे दक्षिण भारताचे महापराक्रमी शहिंशाह होते। जेव्हा उत्तरेचा रक्षक आणि दक्षिणेचा रक्षक कोण असा प्रश्न उपस्थित केला गेला तेव्हा एकच उत्तर आले, म्हणजे उत्तरेस शहाजहान आहे तर दक्षिणेस शहाजीराजे भोसले असा या कर्तृत्व असणाऱ्या महाबली सरलष्कर शहाजी महाराजांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला। शहाजी महाराजांच्या वडिलांचे नाव मालोजीराजे तर आईचे नाव उमाबाई होते। आत्ताचे छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे औरंगाबाद व त्याआधीचे खडकी या शहराच्या जवळ असलेले वेरूळ हे त्यांचे मूळ गाव। 12 ज्योतिर्लिंगापैकी घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग ह्या वेरूळमध्येच आहे। मालोजीराजे भोसले आणि सिंदखेडचे लखुजीराजे जाधवराव हे निजामशाहीचे मातब्बर सरदार होते। लखुजीराव जाधव यांनी आपली कन्या जिजाऊंचा विवाह मालोजीराजे पुत्र शहाजीराजांशी जमवला। दरम्यान मालोजीराजांचे इंदापूरच्या लढाईत निधन झाले आणि लखुजीराव जाधवांनी 1605 मध्ये शहाजीराजांचा व जिजाऊंचा धूमधडाक्यात विवाह लावून दिला। जसजसे शहाजी महाराज मोठमोठे होत होते तसे तसे त्यांचा पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी याबाबतीत त्यांची कीर्ती दूरदूरवर पसरत गेली। भातवडीचे युद्ध। शहाजीराजांनी आपली बुद्धिमत्ता, युद्धकौशल्य, मुत्सद्देपणा त्यांनी गाजवलेली अशीच एक त्रिखंडात गाजलेली लढाई, ज्या लढाईत इतिहासात पहिल्यांदाच प्रथमच 2 लाख सैन्याचा पराभव हा फक्त 10,000 सैन्यांनी केलेला होता। अत्यंत कुशल सेनापती असलेल्या शहाजी महाराजांनी अभूतपूर्व लढाईने त्यांचे जगभर नाव झाले होते। शिवचरित्राने प्रेरित झालेल्या दक्षिणातील लेखक के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी याच लढाईवरून बाहुबली 2 मध्ये एक प्रसंग लिहिलेला आहे। बाहुबली या काल्पनिक पात्रातील बुद्धिमत्तेवर, शौर्यावर आपण प्रभावित होतो। यातील खूप कमी लोकांना माहीत असेल की ही इतिहासातील प्रसिद्ध मूळची भातवडीची लढाई आहे। कुंतल देशावर पिंडारे आक्रमण करतात। त्यावेळी तुलनेने जास्त असणाऱ्या पिंडाऱ्यांच्या आक्रमणापासून कुंतल देशाचे रक्षण करण्यासाठी बाहुबली एक युद्ध कौशल्य दाखवतो। नदीवर बांध फोडून शत्रू सैन्याची वाताहत करतो, त्यांना पराभूत करतो असा एक प्रसंग या सिनेमामध्ये दाखवलेला आहे। तर मग आता आपण जाणून घेऊया शहाजीराजांनी पराक्रमाने अजर अमर झालेली आणि शिवाजी महाराजांवर सरलष्कर युद्ध संस्कार करणारी ही भातवडीची लढाई। इसवी सन 1624 मध्ये शहाजीराजे तेव्हा निजामशाहीचे आधारस्तंभ होते। ब्रह्मदेश ते अफगाणिस्तानपर्यंतचा सत्ता असणाऱ्या मुघल बादशाह सलीम उर्फ जहांगीर आणि विजापूरचा इब्राहिम आदिलशाह यांच्या फौजेने एकत्रित येऊन निजामशाही बुडवण्यासाठी महाराष्ट्रावर आक्रमण केले। आदिलशाहीचा सरसेनापती मुल्ला मुहम्मद 80,000ची फौज घेऊन येतो, तर मुघलांचा सेनापती सरलष्कर खान हा 1,20,000ची फौज घेऊन येतो। अहमदनगर जिंकण्यासाठी आले होते। शहाजीराजे नगरला होते तेव्हा त्यांची फौज फक्त 20,000ची होती। आदिलशाही व मुघलशाही 2 लाखाची फौज घेऊन आले म्हणजे एखादे महानगर आल्यासारखे होते। एवढ्यात मोठ्या फौजेला पाणी देखील खूप लागणार होते। अहमदनगरला नेहमी पाण्याचा प्रमाण कमीच असल्यामुळे पाण्याच्या सोयीप्रमाणे मेहकरी नदीच्या पात्रात व त्या काठावर छावणी वसवली। या परिसरात मेहकरी नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे या नदीपात्रात या किनाऱ्यावर विशाल फौजेचे दृश्य दिसत होते। एक गोष्ट निश्चित होती की निजामाकडे फक्त 20,000 सैनिक आहेत, तर मुघल व आदिलशाहचे सैनिक 2 लाख होते। निजामाचा पराभव हा निश्चितच होता। जर उद्या खुल्या मैदानावर लढाई झाली तर निजामशाही संपणार होती। यापासून निजामशाहीचा बचाव कसा करायचा त्यासाठी शहाजी महाराजांनी आजूबाजूच्या परिसरात भौगोलिक अभ्यास केला। यावर त्यांच्या असे लक्षात आले मेहकरी नदीच्या वरच्या बाजूला एका डोंगरावर मातीचे धरण बांधलेले आहे। डोंगरातून वाहणाऱ्या या नदीवर बांध घातल्याने नदीचे पाणी हे डोंगरावर उंचावर अडवलेले आहे।
खाली खोलगट भागात शत्रूची महाप्रचंड छावणी होती. शहाजी महाराजांनी मोहिमेचा बेत आखला. 20,000 सैन्यातील 10,000 सैनिक हे अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवले, तर 10,000 सैनिक हे त्यांनी स्वतःसोबत घेऊन धरणाजवळ आले. शत्रूच्या छावणीत गनिम निवांत होते, गाफील होते, कारण त्यांना माहीत होते उद्या लढाई झाली तर आपला विजय हा निश्चित आहे, निजामशाही ही संपणारच आहे. शहाजीराजांनी धरणाजवळ आल्यावर 2 ते 3 ठिकाणी सुरुंग लावून ते बांध उडवले आणि एकापाठोपाठ मोठमोठे आवाज आले. धरणाचा खूप मोठा पाण्याचा प्रवाह हा नदीपात्रात उतरला. मुघल सैनिक गाढ झोपेत होते. अचानक पाणी छावणीत घुसल्यामुळे त्यांना काहीच सुचेना. सर्वत्र शस्त्र हाहाकार माजला. त्याच पाण्याच्या प्रवाहासोबत खूप सारे सैनिक हे वाहून गेले, घोडे वाहून गेले, जो दारू साठा होता तो वाहून गेला, शस्त्र वाहू लागले. जे नदी किनारी सैनिक होते ते झोपेतनं जागे झाले होईपर्यंत एका बाजूने शहाजी महाराज तर त्या दुसऱ्या बाजूने त्यांचे लहान बंधू शरीफजी राजे यांनी शत्रू गनिमावर तुटून पडले. धनुष्यबाणाने आणि तलवारीने वार केले. रात्रीचं खूप मोठं युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये खूप मोठे सरदार शहाजी महाराजांनी कैद केले व बाकीचे जे राहिलेले होते ते वापस भिवून पळून गेले आणि या लढाईमध्ये शहाजी महाराजांनी खूप मोठा विजय मिळवलेला आहे. या लढाईमध्ये आपले शौर्य गाजवत असताना शहाजी राजांचे लहान बंधू शरीफजी राजे हे धारातीर्थी पडले. एवढीच या दुःखाची बातमी घडली. या युद्धानंतर शहाजीराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेकांनी यावरून प्रेरणा घेतली आणि गनिमी काव्वा या लढाईतूनच प्रसिद्ध झाला. म्हणून म्हटले जाते गनिमी काव्याचे जनक हे शहाजीराजे भोसले होते. शहाजी महाराज व लखुजीराव जाधव यांच्यात एक बैठक होते. शहाजी महाराज लखुजीराव जाधवांना म्हणतात की आपण आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केले पाहिजे. ही गोष्ट निजामाला कळते. निजामशाह काय करतो, लखुजीराव जाधव यांना बोलावून घेतो. लखुजीराव जाधव व त्यांचे पुत्र सर्वजण निशस्त्र निजामशाहीत जातात. त्यावेळेस निजामशाह धोक्याने घात करून त्यांचा खून करतो. ही गोष्ट शहाजी महाराजांना जेव्हा कळते त्यावेळेस शहाजी महाराज जिजामातांना व काही सहकाऱ्यांना त्यांच्यासोबत पाठवून शिवनेरी किल्ल्यावर 1629 साली पाठवतात. नंतर निजामशाहीचा वजीर फतेह खान व जहान खान ह्या दोघांनी निजामाला मारले आणि शहाजहानने काय केले, निजामशाहीच्या सर्व पुरुषांना ठार मारले. निजामशाहीचा एकही वारसदार राहिला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी सर्व निजामशाही संपवली. शाही घराण्यातला कोणतरी वारसदार असला पाहिजे, त्यासाठी शहाजी महाराज छोट्या मुर्तजाला निजामाला मांडीवर घेऊन एक स्वतंत्र राज्यकारभार सुरू करतात आणि नवीन निजामशाही सुरू करतात. ही घटना संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भीमगडावर घडते आणि स्वतंत्र राज्यकारभार सुरू करतात. तो राज्यकारभार पुढे 3 वर्ष चाललेला आहे. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की 1633 सालीच शहाजी महाराजांनी एक स्वतंत्र राज्य स्वराज्य निर्माण केलेले होते. तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. यातून काय होते, आपल्याला शहाजी महाराजांचे चातुर्य व त्यांचं व्यावहारिक ज्ञान किती होते हे लक्षात येते. एकदा काय होतं की ज्यावेळेस मुर्तजा निजामाला शहाजी महाराज राज्याभिषेक करून घेतात मांडीवर बसून, त्यावेळेस आदिलशाह काय करतो, आपल्या विश्वासू सरदाराला म्हणजे मुरारपंत जगदेवाला निजामशाहीत त्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला पाठवून देतो की शहाजी राजासोबत किती सैनिक आहे किंवा किती त्याच्याकडे सोनं नाणं किंवा सर्व शस्त्रसाठा आहे हे त्यामुळे पाहता येईल. या गोष्टीमुळे मुरारपंत जगदेव या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. हा सोहळा खूप मोठा व्यवस्थित पार पडतो आणि तो वापस त्याच्या गावी जात असताना सूर्यग्रहण असते. सूर्यग्रहण असताना मुरार जगदेव काय करतो, नागरगावला थांबल्यावर तो म्हणतो की आपण काहीतरी दानधर्म केले पाहिजे. दानधर्म करण्याचा तो संकल्प करतो. खूप मोठ्या मोठ्या सरदारांना तो बोलावून घेतो. त्यामध्ये सुवर्णतुला, अश्वतुला, दान, यज्ञ व गजतुला असे मोठमोठे कार्यक्रम तो ठरवतो आणि त्या ठरल्याप्रमाणे तो सर्व सुवर्णतुला करतो, दानधर्म, होम हवन सर्व गोष्टी करतो. आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर एकच गोष्ट राहिलेली असते, ती म्हणजे गजतुला. आता गजतुला करायची म्हणजे गज म्हणजे हत्ती.
हत्तीच्या वजना एवढा तराजू आणायचा कुठून? आता आपण तर संकल्प केलाय, पण हे पूर्ण करणं गरजेचंच आहे. त्यामुळे त्याच्यापुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. मग तो काय करतो, त्यांच्या सरदारांना विचारतो की कोणाकडे याचं उत्तर आहे का, की हत्तीच्या वजना एवढा तराजू आहे का, ज्यातून आपण हत्तीचं वजन करून तेवढं दानधर्म आपण करू. तर याचं उत्तर कुठल्याही सरदाराकडे नसते. मुरार जगदेवाला प्रश्न पडतो की आता याचं करायचं काय. मग त्यांच्या त्यावेळेस लक्षात येते की शहाजीराजे आपल्या या प्रश्नावर काही ना काही मार्ग नक्की काढतील. तो मुरार जगदेव काय करतो, आपल्या एका हुजऱ्याला खलिता घेऊन शहाजी महाराजांकडे पाठवून देतो. शहाजी महाराज भीमा इंद्रायणी नदीच्या परिसरात थांबलेले असतात. तो हुजरा शहाजी महाराजांकडे गेल्यानंतर शहाजी महाराज ते पूर्ण खलिता वाचतात आणि एक स्मित हास्य देतात आणि तो त्या हुजऱ्याला सांगतात की मुरार जगदेवाला निरोप द्या, हत्ती आणि तुम्हाला जे काही दानधर्म करायचे ते सर्व साहित्य घेऊन या नदी किनारी या. हे नदी किनारी येत असताना तोपर्यंत शहाजी महाराज काय करतात, तर त्या नदी किनारी एक बोट मागवून घेतात. सांगितल्याप्रमाणे मुरार जगदेव हत्ती आणि जे काही दानधर्म करायचे ते सर्व साहित्य घेऊन त्या नदी किनारी येतात. तिथं नदी किनारी आल्यानंतर मुरार जगदेव शहाजी महाराजांना म्हणतात की मी हत्ती घेऊन आलोय, पण आता ही गजी तुला करायची कशी, इथे तर मला कुठेही तराजू पाहायला मिळत नाही. मग शहाजी महाराज त्यांच्याकडे बघतात की ही बोट आहे, ह्या नावेमध्ये तो हत्ती उभा करा. मग सांगितल्याप्रमाणे त्या हत्तीला त्या नावेमध्ये बोटीमध्ये चढवलं जातं आणि शहाजी महाराज सांगतात की ही नाव नदीच्या बरोबर मध्यभागी नेऊन उभा करा आणि जिथं हत्तीच्या वजनाने काय होते ती नाव पाण्यामध्ये बुडते. जिथपर्यंत बुडते तिथे एक खून करायला सांगतात, तर काहीतरी मार्क करा म्हणतात आणि ती खून केल्याच्या नंतर जी नाव आहे ते पुन्हा नदी किनारी बोलवली जाते आणि हत्तीला खाली उतरवलं जातं आणि जे काय अन्नधान्य, वस्त्र, फळं, जे काय दानधर्म करायचे ते साहित्य त्या नावेत बोटीत भरा म्हणून सांगतात. त्याच्यात ते साहित्य भरल्यानंतर पुन्हा ती नाव नदीच्या मध्यभागी घेऊन जावा आणि जोपर्यंत त्या रेषेपर्यंत ती नाव पाण्यात बुडत नाही तोपर्यंत त्याचे साहित्य भरा आणि ती बुडली, ती या रेषेपर्यंत आली की झाली तुमची गजी तुला, असं म्हणतात. बाकीचे सर्व सरदार शहाजी महाराजांकडे आश्चर्याने पाहतात, कारण एवढा मोठा प्रश्न होता ते शहाजी महाराजांनी किती सहजपणे सोडवला आणि गजेतुला ही पूर्ण केली. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की शहाजी महाराज किती दूरदृष्टी होते, ते इंटेलिजंट होते, त्यांच्याकडे व्यावहारिक ज्ञान होते, ते खूप चातुर्य होते, हे आपल्याला लक्षात येते. शहाजीराजे नेहमी लढाई युद्धात या धावपळीत असायचे. आदिलशाह पुन्हा शहाजहानला जाऊन मिळाला आणि दोघांनी एकत्र येऊन पुन्हा निजामशाही संपवण्यासाठी ते दोघे आले. त्यावेळेस शहाजीराजे राज्यापासून दूर आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याचा फायदा घेऊन छोट्या मुर्तजाला पकडले. आता या दोघांना खूप आनंद झाला होता. निजामशाहीचा शेवटचा वारसदार आपल्या हाताला सापडला. याला मारून आपण दोघांनी निजामशाहीचा प्रदेश अर्धा अर्धा वाटून घेऊ. ही बातमी शहाजीराजांना जेव्हा कळते, सोबत एकही सैनिक न घेता निशस्त्र पांढरा ध्वज घेऊन शहाजी महाराज शामियानात बसले होते तेथे शहाजी महाराज जातात. एका बाजूला शहाजहान तर दुसऱ्या बाजूला आदिलशाह व मुर्तुजा निजाम असे हे तिघजण आतमध्ये असतात. शहाजीराजांना पाहून मोहम्मद आदिलशाह खूप खुश होतो. तो म्हणतो, एक पे एक फ्री हो गया, हमें तो खाली निजामशाही खत्म करनी थी और ये शहाजी मुफ्त में मिल गया, कोई लड़ाई भी नहीं करनी पड़ी, पकड़ लो, गिरफ्तार करिए इस शहाजी को, असा तो आदेश देतो. तेवढ्याच सोबतनं रुको असा आवाज येतो. मैंने अभी तक फैसला नहीं किया है, असा शहनशाह शहाजहान म्हणतो. निशस्त्र शहाजी एका निजामाला वाचवण्यासाठी शामियानामध्ये आलेला आहे हे पाहून शहाजहानला खूप आश्चर्य वाटते, कारण त्याला माहीत होते की हा जो मुर्तजा निजाम आहे याच्या आम्मीला म्हणजे त्याच्या आईला शहाजीराजांनी एक वचन दिले होते की जोपर्यंत मी जिवंत असेपर्यंत या मुर्तजा निजामाला व्यवस्थित ठेवून त्याची रक्षा करण्याची जिम्मेदारी माझी. ह्या एका शब्दापायी, ह्या वचनापायी शहाजी महाराजांनी स्वतःचा संसार, स्वतःचं कुटुंब सोडून, स्वतःचं राज्य विस्तार सोडून ते त्या शामियानामध्ये आलेले होते. त्यांना माहीत होते की जर आपण गेलो तर हे लोक आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. हे माहीत असून सुद्धा शहाजी महाराज त्या शामियानामध्ये उपस्थित होते. मोहम्मद आदिलशाह बेचैन झालेला होता. या दोघांना मारून टाकू आणि यांच्या राज्यावर कब्जा करू.
तेवढ्या शहाजीराजांना शहाजान म्हणतो की मुर्तुजा मेरे साथ मुघलशाही में आएगा. तेवढ्यात शहाजीराजे म्हणतात की नाही, जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत मुर्तुजाला कोणीही हात लावू शकत नाही. त्यावेळेस शहाजान म्हणतो की नाही, मैं मुर्तुजा को और उसके अम्मी को मुगलशाही में लेके जाऊंगा, उनकी हिफाजत करूंगा. ऐकून आदिलशाह खूप हैरान होतो. निजामशाही को खत्म करने के लिए हम लोग इधर आए थे, शहाजी भी मिल गया, इन दोनों को खत्म करने का छोड़कर इनकी हिफाजत क्यों कर रहा है शहाजान. या आदिलशाहला प्रश्न पडतो. तेवढ्यात शहाजान म्हणतो कि ए शाहजी, अपने एक वचन के लिए, उसको निभाने के लिए अपनी जान दाव पर लगाकर यहाँ आता है, ऐसा सरदार कहाँ मिलेगा. असं म्हटल्याबरोबर आदिलशाह म्हणतो ठीक आहे, मग तुम्ही आप मुर्तजा को लेके जाओ और मैं शहाजी को मेरे साथ बीजापुर में लेके जाऊंगा. शहाजान म्हणतो की हा आदिलशाह कधी शहाजी महाराजांना धोका देऊ शकतो. त्यामुळे शहाजी महाराजांनी जो दक्षिणेतील बेंगलोर हा भाग जिंकून घेतला होता त्याची जहागिरी शहाजी महाराजांना देतात. आणि इथे हा तह होतो की शहाजी महाराज हे आदिलशाहीकडे जातात विजापूरला, तर मुर्तजा हा मुघलशाहीकडे जातो. इकडे भरतभूमीच्या इतिहासातील सुवर्ण कार्य घडले. कित्येक एवणी काळ रात्री संपून शिवनेरीवर शिवबाच्या रूपाने एक सुवर्ण पहाट झाली. मृदाळ झालेल्या मनाला आणि या भूमीला एक नवसंजीवनी मिळाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्यावेळेस पुणे शहर हे निजामशाहीत होते. आदिलशाहीचा दरबार दौलत खान म्हणजेच खवास खान नावाचा जो मुख्य वजीर होता त्याचे कारभारी मुरार जगदेव पंडित हा काम करत होता. मुरार जगदेव हा मूळचा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात धोम येथील त्याचे मूळ गाव. हा पुण्यात असलेला शहाजी महाराजांचा राजवाडा पेटवून देतो. पूर्ण पुणे शहराला आग लावतो. पुणे शहर लुटतो. आणि एवढ्यावरच थांबत नाही तर तो पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवतो आणि तिथे एक पहार रोवून चमडीच्या चपलाचा हार घालून तो सगळ्यांना ठणकावून सांगतो, पुन्हा जर कुणी इथे आले तर कुणाचीही गय केली जाणार नाही. काही दिवसांनी शहाजी महाराज पुण्याला लाल महाल बांधून जिजाऊंना व त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना बाळशिवबासोबत पुण्याला पाठवून देतात. पुण्याला पाठवून दिल्यानंतर जिजामाता सर्वात पहिलं ती रोवलेली पहार उपटून फेकून देतात आणि तिथे बाळशिवबांना घेऊन व सहकाऱ्यांच्या मदतीने पुण्यावरून सोन्याचा नांगर फिरवतात आणि पुणे पुनर्वसन करण्याची सुरुवात हे जिजामातांनी केलेली आहे. शहाजी महाराज हे बेंगलोरला होते, कारण तहाप्रमाणे त्यांना विजापूरहून इकडे येता येत नव्हते. पण शहाजीराजे व जिजाऊ यांनी लोककल्याणकारी राज्य निर्मिती, रयतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचार संपवण्यासाठी स्वतःचा प्रपंच बाजूला सारला आणि स्वराज्याचा संसार उभा केला. नंतर शहाजी महाराजांनी काही दिवसांनी राजमाता जिजाऊंना व बाळशिवबांना बेंगलोरला बोलावून घेतले. 2 मुले दोघांकडे त्यांनी घेतली. मोठा मुलगा संभाजीराजे हे शहाजी महाराजांसोबत बेंगलोरला गेले, तर बाळशिवबा हे वयाने लहान होते, त्यामुळे त्यांनी जिजाऊंसोबत त्यांना पुण्यातच सुखरूप ठेवले. सगळे जर एकत्र बेंगलोरला गेले, काय घातपात झाला त्यासाठी त्यांनी बाळशिवबांना व जिजाऊंना पुण्यातच ठेवले. काही दिवसांनी त्यांनी बेंगलोरला बोलावून घेतले. बेंगलोरला बोलवले त्यावेळेस शिवबाराजांचे वय होते 12 वर्ष. शिवबाराजांना त्यावेळेस त्यांनी व्यावहारिक ज्ञान, गनिमी काव्याचे पाठ, गनिम कसा असावा, शहेनशाहचा राज्यकारभार कसा असावा किंवा आपला पुढील लढाई करायची ते एका मोठ्या शहांसोबत, बादशहासोबत करायचे, तर त्याचा राजदरबार पाहण्यासाठी शहाजी महाराज आपल्या मुलाला, 12 वर्षाच्या मुलाला विजापूरला घेऊन जातात. विजापूरला घेऊन गेल्याच्या नंतर शहाजी महाराज आदिलशाही दरबारात उपस्थित राहतात आणि कान्होजी जिजाऊंसोबत बाळशिवबा हे बाजारपेठेत फिरत फिरत ते आदिलशाही दरबाराकडे येत असतात. तेवढ्यात काय होतं, एक कसाब गाईला कापायलेला असतो. तेवढ्यात शिवाजी महाराज तलवार काढतात आणि त्या कसाबाचाच हात उडवतात. सगळीकडे कल्लोळ माजतो, हाहाकार माजतो. काय झाले, काय केले? एका जणाने, एक बच्चे ने उस कसाब का हात काट दिया म्हणून त्या बारक्या पोराला पकडून आदिलशाही दरबारात हजर केलं जाते. आदिलशाह म्हणतो, क्या हुआ, इतना अफरातफरी क्यों मची हुई है? त्यावेळेस त्यांचा सरदार सांगतो की इस बच्चे ने एक कसाब गऊ काट रहा था भर रस्ते में, उसका हाथ इस बच्चे ने काट दिया. कौन है बच्चा, इतनी इसकी जरूरत, किसका बच्चा है?
तेवढ्यात एक सरदार म्हणतो, हुजूर ये बच्चा शहाजी का बच्चा है शिवबा। आदिलशाह म्हणतो, जब भर रास्ते में एक कसाब गौवा काट रहा है तो उसे सजा तो मिलनी चाहिए, लेकिन उसके लिए एक कानून है, एक फैसला है, एक दरबार है, उसकी सुनावनी जब तक नहीं होती उसको सजा नहीं दी जाती। इस बच्चे ने तो पहले ही सजा दे दी, क्यों शाहजी, ऐसा होता है क्या? शहाजी महाराज म्हणतात, हुजूर ऐसा तो नहीं होना चाहिए, लेकिन अब क्या करेंगे, छोटा सा बच्चा है, उसने गलती तो कर दी। आदिल शाह म्हणतो की सजा तो मिलनी चाहिए उसको। तब तेवढ्यात रंदुल्ला खान म्हणतात कि हुजूर ये छोटा सा बच्चा है, शाहजी को देखकर उसे माफ़ करिए, उसकी उम्र तो कितनी, उससे गलती हो गई, उसे माफ़ करिए। हाँ, सबको, शाहजी जब गलती करता है तो उसे माफ़ करिए, उसका साहबजादा जब गलती करता है तो उसे माफ़ करिए। ऐसा ही मैं सबको माफ़ करूँगा तो मैं बादशाह क्यों, मुझे फ़कीर होना चाहिए, असा म्हणतो। ए नन्हा सा बच्चा माँ बदौलत को कुर्निसात तक नहीं करता, इस तख्त को कुर्निसात नहीं करता। शहाजी महाराजांना एक वार्निंग करतो, शाहजी ये आपका आखिरी गलती माफ़ कर रहा हो, इसके बाद आपने आपके किसी ने भी गुस्सागी की तो आपको हत्ती के पैरो म्हणजे हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडले जाईल, असे म्हणून तो रागाने दरबारातून उठून निघून जातो। ही गोष्ट पुढे जिजाऊंना समजते। विजापूरहून शहाजी महाराज व शिवबाराजे बेंगलोरला वापस येतात। बेंगलोरला आल्याच्या नंतर शहाजी महाराज शिवबाराजांना त्यांच्या दालनात बोलावून घेतात। दालनात आल्याबरोबर शिवबाराजे शहाजी महाराजांच्या सोबत थांबून मान खाली घालून उभारलेले असतात। आबासाहेब, माझ्यामुळे तुम्हाला आदिलशाही दरबारात मान खाली घालावी लागली, यामुळे मला माफ करा। शहाजी महाराज त्यांच्याकडे पाहून हसतात आणि म्हणतात, नाही, आम्हाला तर तुमच्यावर गर्व आहे, आम्हाला काही कारणामुळे सर्व या शहांसोबत बादशाह त्यांचे म्हणणे आम्हाला ऐकावे लागते। त्यामुळे एक मुलगा, एखादा पिता आपल्या मुलाला देतो तो काय, मुलगा जर एखाद्या सहलीला चालला तर घरचे सांगतात की तू बसमध्ये मध्यभागी बस, जरी पुढून ॲक्सिडेंट झाला तरी तू सुखरूप, मागून ॲक्सिडेंट झाला, कोणी धडक दिली तरी तू सुखरूप, तू जर सायकलवर चालला तर जाऊ नको, मी तुला व्यवस्थित शाळेत स्कूलमध्ये सोडल, असे आपले घरचे आपल्या मुलांची काळजी घेतात। तर शहाजी महाराजांनी आपल्या मुलांना दिलं ते काय, 12 वर्षाच्या मुलाला एक स्वप्न दिलं, एक ध्येय दिले, महत्त्वाकांक्षा दिली आणि शहाजी महाराजांनी स्वतः निर्माण केलेली संस्कृत भाषेतील राजमुद्रा दिली। ती राजमुद्रा अशी होती, प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता साहसुनो विशेषा मुद्रा भद्राय राजते। म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वानी वंदिलेली शहापुत्राची ही मुद्रा लोककल्याणकारी आहे आणि एक भगवा ध्वज दिला। असे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न हे शहाजी महाराजांनी आपल्या शिवबाराजांना दिलेले आहे। तेथून शहाजीराजांनी जिजाऊंना व बाळशिवबांना पुण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी पाठवले। स्वतंत्र राज्यकारभार करण्यासाठी, न्याय निवाडा करण्यासाठी, शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांनी राजमुद्रा दिली व स्वतःचे विश्वासू सहकारी त्यांनी शिवबाराजांसोबत पुण्याला पाठवले। शिवबाराजांसोबत मानकोजी दहातोंडे, दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, कान्होजी जेदे नाईक, रघुनाथ बल्लाळ आत्रे, सोनोपंत डबीर, सातारचे शिंदे देशमुख हेही पुण्याला सोबत पाठवले। ह्या सगळ्या मंडळींनी शिवबांना आणखी प्रशिक्षण दिले, त्यांना राजकारणात, गनिमी काव्यात, लढाईत शूर बनवले। ते स्वतःच खूप हुशार होतेच, पण तरीही त्यांना या सगळ्या जाणकार लोकांची मदत झाली आणि त्यांनी स्वराज्याचे न्यायनिवाडे सुरू केले। कुठून तरी आपल्या स्वराज्याचं लोकांमध्ये विश्वास गेला पाहिजे, त्यासाठी म्हणून भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावर जाऊन शिवबांनी व त्यांच्या सवंगड्यांनी आणि या अनुभवी मंडळींनी जाऊन शिवबा 16 वर्षाचे असताना एप्रिल महिन्यात 1645 साली महादेवावर रक्ताचा अभिषेक करून एक शपथ घेतली, आम्ही या परकीय आक्रमणापासून मंदिराचे, गुलामगिरीतून रयतेचे संरक्षण करू व रयतेला सुराज्य देऊ, स्वतःचे राज्य निर्माण करून देऊ। म्हणून इसवी सन 1646 साली शिवरायांनी सहकार्याच्या मदतीने आदिलशहाकडून तोरणा किल्ला जिंकून घेतला व स्वराज्याचे तोरण बांधले। या तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून याला शिवबाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले आणि याच गडावर सापडलेले होन धन जे काय होतं त्यातून समोर असलेल्या मुरुंब देवाच्या डोंगरावर म्हणजेच राजगडाचे बांधकाम केले आणि राजगड
राजधानी म्हणून घोषित केली। याच राजगडावरून स्वराज्याचा 25 वर्ष राज्यकारभार चाललेला आहे आणि इथूनच रायरीचा पहाड 1656 साली रायरी ही शिवाजी महाराजांनी जिंकून घेतली आणि स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून रायगड हा किल्ला निवडला गेला। आणि याच रायगड किल्ल्यावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजे 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि शिवराय छत्रपती झाले। मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले। या युगी सर्व पृथ्वीवर म्लैंच बादशाह मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला। ही गोष्ट काही सामान्य झाली नाही। स्वराज्य निर्मितीचे स्वप्न 1624ला शहाजीराजांनी पाहिले होते। ते स्वप्न 1674ला पूर्ण झाले, म्हणजे पूर्ण 50 वर्षाच्या कालावधीनंतर। ज्यांनी या स्वराज्याची मुहूर्त रोवली, पाया रचला असा दूरदृष्टी असणारा नेता, जो चातुर्य होता, मुत्सद्दीपणा होता, राजकारणी होता व महाबली महाशक्तिशाली लढाऊ होता, असा 2दा स्वतंत्र राज्यकारभार उभा करण्याचे ठरवलेले प्रयत्न केलेले, 3 वर्ष पूर्णपणे राज्यकारभार चालवलेला, संस्कृत पंडित, वारंवार अपयश येऊनही हार न मानणारा, नव्या ताकदीने जिद्दीने लढा उभा करणारा, असे कित्येक गुण असणारा महाबली सरलश्कर शहाजी महाराज यांनी बाळशिवबावर हे संस्कार केले व त्यांना हे शिक्षण दिलेले आहे। तसेच माँसाहेब जिजाऊ व शहाजी महाराज यांनी बाळशिवबांना तयार केले, त्यामुळे हेच शिवाजी महाराजांचे खरे गुरु आहेत। स्वतःचे राज्य निर्माण केल्यामुळे स्वतःचे चलनही अस्तित्वात असले पाहिजे। यासाठी स्वराज्याचे मुख्य चलन होन होते। होन हे सोन्याचे नाणे होते आणि दुसरी शिवराई हे तांब्याचे नाणे होते। हे दोन्ही चलन शिवकालीन अर्थव्यवस्थेत वापरले जायचे व व्यापारासाठी, आर्थिक व्यवहारासाठी याचा वापर केला जायचा। ज्यावेळेस अफजल खान स्वराज्यावर धावून आला होता, त्याची शिवाजी महाराजांना एकंदूत माहिती देणारे हे शहाजी महाराजच होते। जरी काही दगापटका शिवाजी महाराजांना झाला तर विजापूरच्या बाहेर 8000ची फौज तैनात करून उभे होते। शहाजी महाराजांचे कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व जिंजी, तंजावर या प्रांतात आपले वर्चस्व गाजवलेले होते। त्याचा उपयोग पुढे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, व्यंकोजी महाराज व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना झाला आणि स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून जिंजी हा किल्ला स्वराज्याच्या रक्षणासाठी औरंगजेबाच्या विरोधात उभा राहिला। या नरपशूंच्या विळख्यात सापडलेल्या आपल्या मातेला स्वतंत्र करूनच आपण आपल्या संकल्पाची सांगता केली पाहिजे, असे म्हणणारे महाबली सरलश्कर स्वराज्य संकल्पक शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांचा कर्नाटक येथील होदिगिरी येथे 1664 साली निधन झाले। पारतंत्र्यात असलेल्या मुलखाला, रयतेला स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे रयतेचा वाली इथे या पवित्र वास्तूमध्ये निद्रा घेत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।